आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. येस चला लेट्स प्ले. दुसरी मॅच एका बाजूला पाहिलं तर आपण संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण स्मृती बामणवाडी. पहिला चेंडू दुसऱ्या मॅचचा यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक, बाईकच्या स्वरूपात एकच धाव. धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय यांना. सुरेख अशी गोलंदाजी विजयची आपल्याला पाहायला मिळाली होती. येस आपण पाहतोय आजचे आयोजक नादनाक तरुण मित्र मंडळ व सहारा स्पोर्ट्स सायकेवाडीचे प्रवीण महाराज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर JK11 निगडे संघाचा एक हार्ड हिटर आणि पाटण तालुका एकवाडी एक संघाचा हार्ड हिटर पोलाड म्हणून ज्यांची ओळख आहेत ते राहुल दादा कदम यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान सनीदादांच्या शुभ हस्ते केला जातोय. वाह, पाटण तालुक्यात अनेक मलिंग आहेत आणि त्यातीलच बामणवाडी संघाचा हा मलिंग अजय आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू येईल, गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 3 धावा. कुठेतरी मागील मॅच मध्ये देखील असाच काही स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघाचा फक्त 33 धावा केल्या होत्या, 34 धावा करायच्या होत्या आणि 34 धावा डिफेंड देखील केल्या होत्या. आता पाहूयात किती धावा धावसंख्येवर पाहिलं होतं तर 50 धावा आम्ही धावसंख्येवर लावू असं सांगितलं होतं कॅप्टनने टॉसच्या वेळेस. मनोज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आप ट्रॅक टायमिंग तर प्रॉपर आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलाय. सुरेख अशी फलंदाजी आणि गुड रन इन बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते आहे. आज जर पाहिलं तर राजमुद्रा 11 आचरेवाडी या संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण महत्त्वाचे खेळाडू नसताना देखील सुरेख असा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये त्यांचा पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावा धावसंख्येवर. सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे हात जमिनीला समांतर. क्रिकेटमधील नियम क्रमांक
23 आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. टॉपेज कॅचेटची संधी. उलट्या दिशेने धावतोय, पळतोय, वरती पाहतोय, मात्र चेंडू होतोय धरणीला दान. 1 2 3 4 4 खेळाडू आणि एकालाही चेंडू घावलेला नाही आणि चेंडू होतोय धरणीला दान. 9 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोजला. त्याला थोडंसं सामन्यात स्पीडअप ठेवायचं आहे, कारण आपल्याला अजून देखील 7 ते 8 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. सुरेख असा फटका. वा भाई वा. हाताला चटका देऊन गेलाय. हा येतोय मॅग्निफिसंट षटकार. सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. 15 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटकाराच्या नंतर क्षेत्ररक्षण तर सुरेख केलं होतं. कमबॅक केलाय गोलंदाजाने, कमबॅक केलाय. चला मॅच मध्ये स्पीडअप ठेवायचा आहे, हलती जुलती ठेवायची आहे मॅच. पण आपण देखील लक्ष ठेवायचं आहे, कोणालाही टाइमपास मात्र करून द्यायचा नाही. दोन्ही संघामधील प्रत्येक खेळाडूला सांगायचं आहे वा बाई वा. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय खेळाडू तैनात जरूर आहे. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर ठेवला होता, मात्र क्षेत्ररक्षणात सुरेख असं क्षेत्ररक्षण. चला थोडासा स्पीडअप ठेवा, वारंवार आपल्याला सांगण्यात येते. आणि तयार राहायचंय ते म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी आणि जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पाहिलं तर मागील संडेला देखील हे दोन संघ आमने सामने पहिली मॅच खेळले होते आणि या चषकामध्ये देखील आमने सामने पहिली मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्या सामन्यामध्ये पाहिलं तर मनोज सावंतवाडी संघाच्या मनोजने अर्धशतक झळकवलं होतं. 19 चेंडू अर्धशतक मनोजने त्या मॅच मध्ये झळकवलं होतं. 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. त्याला स्पीडअप करा पंच, आपण देखील वारंवार ताकीद देत राहा. मॅच चालू ठेवायची आहे, मॅच हलती जुलती ठेवायची आहे. यस डीजे ज्ञानू, हलक्या आवाजात सॉन्ग लावायचे. सोन्या वा बाई वा. सुरेख अशी गोलंदाजी. आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. काल जर पाहिलं तर कुठेतरी पुढचा चेंडू सोन्याचा. वा बाई वा. सुरेख असा चेंडू. डॉट डिलिव्हरीची सांगता. बॅक टू बॅक 2 डॉट सोन्या माझ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट सोन्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, घोषांकी क्षेत्रात 1 धाव. हॅलो चेक. मी विनंती करतो पाटण तालुका अध्यक्ष माननीय गोपीदादा सूर्यवंशी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर पाटण तालुका संस्थापक विनोद स्वामी, तसेच अनिल दिंडे साहेब, हरीश सलते साहेब, हर्षल लोकरे साहेब, दादासो करपे साहेब आणि राहुल दादा कदम साहेब आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. या ठिकाणी आयोजक च्या मार्फत यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करणार आहोत. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. डीडी सर, ओव्हर टू यू. नक्की जर आपण पाहिलं तर वा बाई वा. कॉट बिहाइंड एज लागले, इनर एज आणि दांडी 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 गुल आपल्याला पाहायला मिळते.
हिड विकेटच्या स्वरूपात आपल्या असोसिएशनमध्ये पहिला गडी गारत यस आपण पाहतोय आपल्या पाटण तालुक्याची एकवाडी एक संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय आपल्या असोसिएशनमधील हिड विकेट आउट झालाय. यस स्टंप तुटलाय. पंच नवीन स्टंप द्या. आयोजन कमिटी बेल्स त्याचबरोबर दादासो करपे साहेब आणि त्याचबरोबर नवनाथ कोळेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर मी हरीशजी सलते यांना देखील विनंती करतो आपण देखील या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष हरीशजी सलते साहेब आपल्याला देखील विनंती करतो. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ पाटण तालुका नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज एस के पी सरांना देखील विनंती करतो की आपण देखील या. त्याचबरोबर शांतारामजी कदम साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर तेजस साळुंके सर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. हर्षल लोकरे साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. म्हणजे संपूर्ण कोर कमिटी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाची संपूर्ण कोर कमिटी आपल्याला विनंती असेल आयोजकांचा आपल्याला कॉल असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. रणांगणात पटांगणात रणांगणात सुरेख असा फटका इनसाइड आउट फटका राजू येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत बघता बघता चित्याची चपळाई हरणाची गती आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि संघाची धावसंख्या या 2 धाव्यांशी जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. यस सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. गोलंदाजी मार्कवर एका अनुभवी गोलंदाज राजू. यस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. एक डॅशिंग दमदार अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख त्याचं तुम्हा सर्वांचे लाडके गोपीदादा सूर्यवंशी. त्याचबरोबर डी एस करपे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका कॅचच्या खाली खेळाडू तैनात जरूर मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला पळत गेला. त्याचबरोबर नवनाथजी कोळेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा देखील यथोचित असा सन्मान या नादनाथ चषक 2026 मध्ये त्यांचा देखील केलं जात आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. येस पंच आमच्या दिशेने वळतील. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावर. या आधीच्या मॅचमध्ये देखील पाहिलं तर 33 धावांपर्यंत मजल मारली होती संघर्ष ग्रुपने आणि त्या 34 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याचबरोबर आपण पाटण तालुका चिता हर्षल लोकरे याला देखील विनंती असेल की दादा आपण देखील यायचं आहे. हर्ष दादा आपण देखील यायचं. आयोजकांचा कॉल असेल आपल्याला. त्याचबरोबर हरीशदादा सलते या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर अनिलदादा डेंडे आई भराडी माता 11 धामणी संघाचे एक अनुभवी खेळाडू अनिलदादा दिंडे यांना देखील विनंती करतो दादा आपण देखील व्यासपीठावर या. त्याचबरोबर मी ज्यांची नावं घेतली त्यांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि पाटण तालुका असोसिएशनचे कुटुंब प्रमुख संस्थापक आपल्याला विनंती असेल विनोददादा कदम स्वामी आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. के पी दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. किरण मस्कर के पी
सिद्धनाथ इलेव्हन जोगेश्वरीचा एक हार्ड हिटर, त्यांना देखील विनंती असेल, मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या, कारण आयोजकांचा कॉल आहे. या ठिकाणी आपला केला जाईल यथोचित असा सन्मान केला जाईल. यस, त्याचबरोबर आपण पाहतोय नागनाथ तरुण मित्र मंडळ या मंडळाचे सदस्य आणि सुनील भाऊ चाळके यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. खास पाहिलं तर गावावरून या ठिकाणी आपल्या असोसिएशनसाठी आणि आपल्या गावावरील प्रेमाखातीर आज हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29, 28 आणि 29 धाव्यांचं टार्गेट असेल. चला, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि आपण जाऊया टॉसच्या दिशेने. जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी आणि जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव टॉस केला जाईल आणि ते जोडले जातील व्हॉइस ऑफ मालधन आणि पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा मराठीतील एक तंत्रशुद्ध आवाज भरत जाधव सर जोडले जातील. ओ टू भरत सर. एका बाजूला जय हनुमान सावंतवाडी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान मानेगाव. दोन्ही संघाचे संघनायक यायचे विकासदादा चाळके आणि सुनीलदादा चाळके. आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा करायचा टॉस. दादा, आपल्याला विनंती असेल आपण लगेचच जायचं टॉससाठी. दोन्ही संघनायक आपले आणि आमचे कॉम्बॉक्समध्ये भरत जाधव सर आपली त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. जावा लवकर सर, आपल्याला विनंती असेल. थँक्यू सर. टॉस का बॉस आपण पाहताय नागनाथ चषक 2026. माननीय श्री यशवंत चाळके साहेब संस्थापक अध्यक्ष साईराज कोऑपरेटिव्ह पतसंस्था यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभले. त्याचबरोबर हॉटेल आस्वाद फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज बिर्याणी हाऊस, अस्सल तांबडा पांढरा रस्सा आणि बिर्याणीची चव म्हणजे आपलं हॉटेल आस्वाद आणि श्री मसाले अस्सल ग्रामीण चवीची उत्पादने. नक्कीच आमच्या या हॉटेलला आणि शॉपला तुम्ही भेट द्या. साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस सावंतवाडी आणि हनुमान जय हनुमान मानेगाव. कॉल कोणाचा असेल? जय हनुमान मानेगाव संघाचा कॉल आहे दादा. स्विंग द कॉइन. छापा मागितलाय आणि काटा पडलाय. सावंतवाडी संघाच्या कर्णधारांनी टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉस जिंकून निर्णय काय घ्याल? आम्ही पहिलं फिल्डिंग करू. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. समोरची टीम सातत्याने खेळते. किती धावापर्यंत थांबण्याचा तुमचा मानस असेल? आम्ही मिनिमम 30पर्यंत रोखण्याचा ट्राय करू. आज संडे आहे, आज डगआउट सेट असेल. येस येस, ऑल सेट. ऑल सेट. आजचं हे आयोजन पाहून काय सांगाल? खूपच चांगलं नियोजन आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मानेगाव संघाच्या कर्णधाराकडे. टॉस तुमच्या बाजूने नाही राहिलेला तर तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. काय सांगाल, जर नाणेफेक जिंकले असते तर तुमचा काय निर्णय राहिला असता? टॉस आमच्या बाजून नाही राहिला, पण आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती. आफ्टर ऑल टॉस इथे काही इम्पॅक्ट राहणार नाहीये. जे हवं ते तुम्हाला भेटलंय. आज संडे आहे, आज टीम चांगल्या लयमध्ये असेल. हो, सगळी पोरं आता खेळायला आलेत. मागल्या वेळी सॅटर्डेला मॅच होती, त्यामुळे जरा आमच्या प्लेअरचे काय यायचं जमलं नाही. यावेळी सगळेजण आलेत. तुमच्या टीम देखील साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच दादा. नमस्कार. नागनाथ चषक 2026 आपल्या चाळकेवाडीकरांचं हे आयोजन आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल आणि कसं वाटतं इथे आज आल्याबद्दल? खूप मस्त आहे आणि छान आहे एकदम. मी शुभेच्छा देतो नागनाथ तरुण मंडळ याला. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडलेत डी सर. सावंतवाडी संघटनाने फिकून गोलंदाजी निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. येस, आपण पाहताय पूर्वार्ध पाहिला. 28 धावा केल्यात आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजेच बामनवाडी या संघासमोर. टॉप एज मित्रा, थोडासा स्वतःला सांभाळून खेळा. टॉप एज एलिव्हेशन कुठेतरी फसलाय.
खेळाडू धावतोय पळतोय मित्रा, थोडासा स्वतःला सांभाळ. चेंडू घोषंकी क्षेत्रात जाणार आहे, एक धाव येईल. सिंगल डबलने काही होणार नाही. 24 चेंडू आणि 29 धाव्यांचं लक्ष, माफक असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र 27 धाव्यांची गरज. येणारे चेंडू असतील शिल्लक ते म्हणजे 21 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका मॅचमध्ये कमबॅक करून देईल आणि डॉट डिलिव्हरीचं पर्सेंटेज कमबॅक करून देईल संघर्ष ग्रुपला. मॅचमध्ये काय घडेल पाहावं लागेल. आज जर पाहिलं तर सहारा 11 चायकवाडी या संघाचा पॅडल स्वीप, सुरेख असा फटका, खेळाडू तैनात, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लावला होता. यस डीजे नॅनो येऊ द्या, गाणं वाजू द्या, जरा माहोल बनवा. वा बाई वा, वा बाई वा. पंचांचं बोट आकाशाकडे, सेलिब्रेशन पहा. डीजे मास्टरला संधीवर संधी. या डीजे मास्टर, ठेवायचा मॅच मध्ये. हलती जुलती मॅच मात्र ठेवायची आहे. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. चला लगेच मॅच हलती जुलती ठेवायची. नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर. यशचा जर सुरेख षटक आवडला असेल ना, फक्त 2 धावा खर्च केल्यात यशने आणि 2 विकेट, महत्वाच्या विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सचिन जाधव, सचिन लक्ष्मण जाधव हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कॅचची संधी, उलट्या दिशेने धावतोय. वा वा भाई वा, सुरेख असा कॅच. क्षेत्ररक्षक अमरच्या माध्यमातून पहा. पत्त्यांचा बंगला ज्या प्रकारे ढासळावा ना, तसा बंगला ढासळतोय. तू चल मैं आया आणि डीजे मास्टरला संधीवर संधी उपलब्ध करून देतो. या डीजे मास्टर, डीजे नॅनो. सुरेख अशी सुमधुर संगीत डीजे नॅनो यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर विचार केलात ना, संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघाचा ध्येयासाठी आत्मनात प्रयत्न करताना जगाने तुम्हाला वेडे म्हणले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक इतिहास तो वाचतात. आणि पाहिलं आम्ही फलंदाजी करू, 30 धावा जरी असेल ना तरी आम्ही डिपेंड करू असं दाखवून देतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये धार 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 असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या नावातच आहे संघर्ष. असा संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघ पहा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठलवाडी
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. खेळाडू तैनात आहे आणि बघता बघता एकच धाव दुसरीचा प्रयत्न होईल का? यस नो वेट थांब. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? पंचांचा निर्णय नॉट आउटचा इशारा. दोन धावा. येस चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामना चालू ठेवायचा आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 4 धावा. अजून देखील 25 धाव्यांची गरज आहे. 25 धाव्यांची अजून देखील गरज विजयासाठी प्रवीण स्मृती 11 बामणवाडी या संघाला. चला तोपर्यंत आपण जाऊयात मनाला तल्लीन करणारं एक सुमधुर संगीत डीजे ज्ञानू यांच्या माध्यमातून ऐकूयात. या डीजे ज्ञानू. धन्यवाद धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अजून देखील 25 धाव्यांची गरज. गोशांक के क्षेत्रात एक धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई. करना है तो कुछ बड़ा करना पडेगा. मोठं काहीतरी करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण 24 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. ते म्हणजेच प्रवीण स्मृती 11 बामणवाडी या संघाला. 14 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. कॅचेची संधी. 2 खेळाडू आहेत. यश आहे. यशच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार आणि पुन्हा एकदा मिळते डीजे ज्ञानूला संधी. एक आगळी वेगळी ऍक्शन बापूंची पाहायला मिळाली. एक धाव चिताच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस नो. 2 घेतलेत. हा ना झालं जरूर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात फलंदाज मनोजने. मनोज आणि आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण स्मृती 11 बामणवाडी या संघाकडून जद्दोजहद विजयासाठी धावाधाव करताना. डीप मिड विकेटला खेळाडू तैनात जरूर केला होता. जाळं विणलं होतं. थांबवलंय त्याला.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 38 सर्कलमध्ये सुरेख असं शॉटला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा लॉलीपॉप चेंडू होता. सुरेख असा कव्हर ड्राईव्ह पॉइंटला भेदून तिथे खेळाडू तैनात जरूर आहे. डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केला होता. पण क्षेत्ररक्षण मोजून मापून बापूंच्या माध्यमातून लावण्यात आले. गोलंदाजी जशी होते त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण का असू नये, कारण एक अनुभवी लेजंड खेळाडू कशाला म्हणतात, अनुभवाचा भरणा यालाच तर म्हणतात. स्लोअर वन डिलिव्हरी कॅचेटचा कॉल आहे. खेळाडू पकडेल, गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलंय आणि संघाची धावसंख्या या 2 धाव्यांनी धावून पोहोचतीये 16 या आकड्यावर. 16 धावसंख्येवर आतापर्यंत 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 धावांचा आणि 16 धावा म्हणजे अजून देखील 13 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा. 6 चेंडू 12. चला थोडासा स्पीडअप करा. 6-12चं समीकरण आहे. या आधी देखील पाहिलं ना तर 34 धावा डिफेंड केल्या होत्या, त्या म्हणजे संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाने. आता 30 धावा डिफेंड करतील का? प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करायच्या आहेत. धाव करावी लागेल, धावांसाठी पळावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र 5 चेंडू 11ची गरज. 5-11ची गरज. 5 चेंडू 11ची गरज. काय घडेल, काय बिघडेल मॅचच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू, खेळाडू तैनात जरूर आहे, मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. थँक्यू डीजे नॅनो. रिव्ह्यू रेफर नो बॉल साठी. यस सर. यस बॅट्समन रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आमचे आहेत. GTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. दोन्ही संघांचा 12th मॅन या ठिकाणी आहे. येस या फ्री हिट जर असेल, पुढील चेंडूवर जो कोणता चेंडू असेल त्या चेंडूवर षटकार मारला तर के स्टार कळंत्रेवाडी या संघाकडून मनोजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या चेंडूवर जर मनोजने षटकार मारला तर के स्टार कळंत्रेवाडी या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक मनोजसाठी असेल. बॅट्समन रिव्ह्यू लॉस झालाय. आता आपल्याला कोणताही रिव्ह्यू नसेल, मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू बाकी असेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेखाचा फटका. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. यस नो वेट्स. थांब 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 मित्रा, मनोजने सांगितले थांब.
3 चेंडू 4ची गरज. सुरेखाचा फटका. खेळाडू तैनात जरूर आहे स्वीपर कव्हरला. डीप मध्ये मात्र हा आलाय चौकार आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच प्रवीण स्मृती बावनवाडी या संघाने हा सामना जिंकला आणि या सामन्याचा हिरो ठरतोय तो म्हणजेच नो डाऊट मिस्टर